बी पार्ट जो आहे दॅट इज रिलेटेड विथ दी मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम. ॲज आय टोल्ड यू की 5 वेज ऑफ रिप्रोडक्शन्स आर देअर. फ्रॅगमेंटेशन, रिजनरेशन, बडिंग, व्हेजिटेटिव्ह अँड स्पोर फॉर्मेशन. आपण वन बाय वन बघणार आहोत. फर्स्ट वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द फ्रॅगमेंटेशन. नाउ व्हॉट इज फ्रॅगमेंटेशन? Fragments means nothing but the small pieces. Small pieces form होता, that is called fragmentation. तुमच्या बुकमध्ये जे एक्झाम्पल दिलेलं आहे that is only we are going to study, that is Spirogyra. Spirogyra, you know Spirogyra or any kind of a algae. कोणतेही जे algaes आहेत ना, suppose this is the Spirogyra. आता हे जे free ends आहेत, what they will do, suppose this is the whole body. आता हे जे free end आहेत that will separate it out. म्हणजे इथून ही बॉडी सेपरेट जर झाली, ही बॉडी सेपरेट झाली, सो त्याने सेमच पुन्हा स्पायरोगायरास बनवले. सो दॅट इज कॉल्ड फ्रॅगमेंटेशन. मीन्स अलगेमध्ये, अलगे यू नो, अलगे किंवा शेवाळ जे आहेत इट इज लाईक अ थ्रेड. थ्रेडचा जो फ्री एंड असतो, म्हणजे हा जो फ्री एंड आहे तो काय करतो, जसा ओल्ड होतो तो इट हेल्प्स इट सेल्फ टू डिवाइड. ते डिवाइड होतात आणि तो डिवाइड झाल्यानंतर जो फ्री एंड आहे तिथून नवीन स्पायरोगायरास तयार होतात, जे आपल्या बुकमध्ये दिलेलं आहे. दॅट इज इन स्पायरोगायरा. स्पंजेस लाईक सायकॉन. एक्झाम्पल तुम्हाला काय आहे, स्पायरोगायरा अँड सायकॉन, दॅट इज स्पंज. क्लिअर? ते दोन एक्झाम्पल्स तुम्हाला पाठ करायचे आहेत. हे दिलेलेच आहे तुम्हाला की जे प्रोडक्शन होणार किंवा जे सेपरेशन होणार दॅट विल बी इन द सेम फॉर्म. ओके, सो दॅट इज ऑल अबाउट दी स्पायरोगायरा. ओके, हे जे फ्री एंड्स आहेत दे आर कॉल्ड ॲज इन फायबर. हे जे फायबर आहेत दे विल गिव्ह राईज टू द न्यू स्पायरोगायरास. क्लिअर? हा कन्सेप्ट क्लिअर आहे तुम्हाला. नेक्स्ट यू हॅव दॅट इज रिजनरेशन. स्पायरोगायरा, अलगे, सायकॉन्स, दीज ऑल फॉर्म्स ऑफ फ्रॅगमेंट्स. फ्रॅगमेंट्स म्हणजे काय करतात, द मेन बॉडी, ही जी मेन बॉडी आहे, यू कॅन सी द पॅरेंट बॉडी जी आहे, दिस पॅरेंट बॉडी कट्स इटसेल्फ ॲट द फ्री एंड. हे जे फ्री एंड आहे म्हणजे जे टोक आहे, इट विल फॉर्म द फायबर, द थ्रेड लाईक स्ट्रक्चर. आणि हे जे थ्रेड आहे दॅट विल अगेन फॉर्म द न्यू स्पायरोगायरास. सो दॅट इज ऑल अबाउट दी फ्रॅगमेंटेशन. ओके, क्लिअर आहे कन्सेप्ट. नेक्स्ट यू हॅव दॅट इज रिजनरेशन. फर्स्ट पार्ट आपण बघितलं फ्रॅगमेंट्सचा. नेक्स्ट वी हॅव रिजनरेशन. ॲज द नेम सजेस्ट, रिजनरेशन मीन्स जनरेशन और डेव्हलपमेंट विल बी अगेन अँड अगेन. जे आपल्या बुकमध्ये दिलेलं एक्झाम्पल आहे. यू ऑल आर अवेअर ऑफ स्टारफिश. स्टारफिश तुम्हाला माहिती आहे. स्टारफिशमध्ये फाईव्ह टेंटॅकल्स आहेत, राईट? दीज आर दी 5 एंड्स. आता हे जे 5 एंड्स आहेत, ओके, स्टारलाईट, ओके. नाउ रिजनरेशन. आता तुम्हाला माहिती आहे स्टारफिश हॅज 5 टेंटॅकल्स. आता हे जे 5 टेंटॅकल्स आहे यापैकी सपोज इफ वी कट दिस पार्ट, हा पार्ट जर आपण काढून टाकला तर इट कॅन फॉर्म अगेन इटसेल्फ विदिन अ फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड. म्हणजे पुन्हा ठराविक वेळेमध्ये किंवा कमी पिरियडमध्ये इट कॅन अगेन फॉर्म द मेन बॉडी. पुन्हा ती रिजनरेशन होऊ शकते. हे जे आहे दॅट इज ऑल्सो द रिप्रोडक्शन. नाउ देअर विल बी द क्वेश्चन की स्टारफिशमध्येच का रिजनरेशन होतं, किंवा तुमच्या बुकमध्ये दिलेलं एक्झाम्पल आहे प्लॅनेरियन्स. प्लॅनेरियन्स यू कॅन सी, इथे प्लॅनेरियन्स दिलेलं आहे, दिसतंय तुम्हाला. इफ यू आर कटिंग द हेड, इफ यू आर कटिंग द टेल, हे पुन्हा फॉर्म होतं. प्लॅनेरियन देअर आर ऑल्सो दी लोअर ऑर्गॅनिझम. यांच्यामध्ये किंवा स्टारफिशमध्ये रिजनरेशन जे आहे तो कन्सेप्ट आहे. इवन आपल्या बॉडीमध्ये सुद्धा वी हॅव द रिजनरेशन. हाऊ? सी, आपले जे नेल्स आहेत, आर हेअर्स, आर स्किन, हे जे फॉर्मेशन आहे ते बघा पुन्हा डेव्हलपमेंट होत असते. सो दॅट इज रिलेटेड विथ द रिजनरेशन. पण आता हे रिप्रोडक्शन का आहे? से ॲज यू नो स्टारफिश आहेत किंवा इतर जे लोअर ऑर्गॅनिझम आहे त्यांचं पॉप्युलेशन खूप कमी आहे. देअर पॉप्युलेशन इज व्हेरी लो. सो मेंटेन देअर पॉप्युलेशन, टू मेंटेन देअर पॉप्युलेशन, ह्यांच्यामध्ये रिजनरेशनचा कन्सेप्ट आहे. क्लिअर? म्हणून ह्यांच्यामध्ये किंवा तुम्हाला लिझार्डमध्ये माहिती आहे, पालीमध्ये माहिती आहे, शेफ्टी कट झाली तर इट कॅन फॉर्म होते. तर हे जे आहे दॅट इज ऑल्सो द काइंड ऑफ अ रिप्रोडक्शन. क्लिअर? रिजनरेशन दॅट इज ऑल्सो दी रिप्रोडक्शन. एक्झाम्पल तुम्ही स्टारफिश लिहा, प्लॅनेरिया लिहा, दॅट विल बी द सेम. ओके, हे सुद्धा रिप्रोडक्शन आहे. दीज आर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. त्यामुळे हा थोडा कन्सेप्ट तुम्ही लक्षात घ्या. ओके, नाउ आफ्टर रिजनरेशन देअर इज द थर्ड पार्ट दॅट इज अगेन दी बडिंग. आपण मगाशी ईस्टमधलं बडिंग बघितलं होतं, राईट? आता इथे जे बडिंग आहे दॅट इज रिलेटेड विथ दी
हायड्रा. हायड्रा जो आहे, सपोज दिस इज द बॉडी अँड दिस आर द टेंटॅकल्स. ह्याला टेंटॅकल्स म्हणतात. दिस आर द लोकोमोटरी ऑर्गन्स. लोकोमोटरी ऑर्गन्स म्हणजे मुवमेंटसाठी या टेंटॅकल्सचा यूज होतो. हेअर लाईक स्ट्रक्चर, पण त्याच्या मदतीने हायड्रा कॅन मूव. आता जेव्हा हायड्रा गेट्स डेव्हलप किंवा फॉर्म होतो, मॅच्युअर होतो, इट फॉर्म्स द बर्ड लाईक स्ट्रक्चर. दिस वे सम ऑफ द पार्ट्स गेट एनलार्ज किंवा वाढत जातो अँड दिस फॉर्म्स द बर्ड. हे जे बर्ड आहे, व्हॉट इट डू, हे जसं जसं डेव्हलप राहायला लागतं, इट सेपरेट्स इट आउट. आणि बघा हे जे डेव्हलप आहे, अगेन इट विल फॉर्म दी टेंटॅकल्स अँड द बॉडी. आता हे जेव्हा पूर्ण फॉर्म होईल, व्हॉट इट विल डू, इट विल सेपरेट आउट अँड अगेन देर विल बी द न्यू हायड्रा. कळतंय? म्हणजे वन ऑफ द ऑर्गॅनिझम और वन ऑफ द सेल विल बी मॅच्युअर ॲज इन बर्ड. तुमच्या बुकमध्ये दिलेला आहे, हिअर यू कॅन सी की अशा पद्धतीने एक बर्ड फॉर्म होते. आणि हा जो बर्ड फॉर्मेशन आहे, इथे मी तुम्हाला डायरेक्ट ड्रॉ करून दाखवला. ओके, आय शो यू ऑनली. सी, हा जो बर्डचा पार्ट आहे हा डेव्हलप होतो, मॅच्युअर होतो. आणि हा मॅच्युअर झालेला जो पार्ट आहे, अगेन इट विल गिव्ह राईज टू दी न्यू हायड्रा. दिस वे. मग आता याची पूर्ण ग्रोथ झाल्यानंतर व्हॉट इट विल डू, इट विल सेपरेट इट आउट. म्हणजे हा सेपरेट होईल आणि ही जी बॉडी ती सेपरेट. कळलं? म्हणजे वन ऑफ द सेल मॅच्युअर्स ॲज अ बर्ड अँड देन सेपरेट्स. हे मल्टीसेल्युलर मधलं बडिंग आहे. मग अशी इसमधून बघितलं की एक बर्डसारखं स्ट्रक्चर तयार होतं अँड देन देर विल द बडिंग, म्हणजे सेम सेल्स विल बी फॉर्म. दॅट इज ऑल्सो द बडिंग, दिस इज ऑल्सो दी बडिंग. क्लिअर? तुमच्या बुकून दिले बघा. बर्ड न्यू जे फॉर्म होतं, द न्यू वन, दॅट इज कॉल्ड नॅसेंट, or you can say the new developed newborn, that is nascent hydra. Okay, this is also the asexual reproduction in multicellular. Yeast जे आहे that is in unicellular. त्याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. Budding in yeast that is unicellular asexual and here it is multicellular asexual. Clear? Okay. त्यानंतर जो नेक्स्ट टॉपिक आहे that is vegetative propagation. Okay, the next formation or next topic is vegetative reproduction. Okay, vegetative reproduction, as the name suggests, veg means it is related with the plants. आता प्लांट्स मध्ये आहे तर तुम्हाला माहिती असेल की प्लांट्स मध्ये देर आर सम ऑर्गन्स. देर आर सम ऑर्गन्स विच विल फॉर्म अगेन अँड अगेन. तुम्ही बघितलं असेल, इफ देअर इज कोणकोणते ऑर्गन्स आहेत. सी, फॉर एक्झाम्पल लिव्स, रूट, स्टेम सुद्धा आहे. स्टेमच्याच ब्रांचेस होतात. तर स्टेम अँड बड. आता हे जे ऑर्गन्स आहेत, आता लिव्स बघा, सपोज दिस इज द लिव्ह, एक वन लिव्ह फॉर्म झालं की इथे सेकंड लिव्ह फॉर्म होतं, राईट, अँड दिस वे सो ऑन. आता हे काय आहे, एक लिव्हची डेव्हलपमेंट झाली आहे, पण त्याच लिव्हला अटॅच होऊन सेकंड डेव्हलपमेंट आले. हे स्टेम आहे, राईट. स्टेमवरती सेकंडरी ग्रोथ आली, म्हणजेच काय झालं, सेकंड ग्रोथ झाली, म्हणजेच काय तर रिप्रोडक्शन. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन इन प्लांट्स म्हणजे देर आर सम ऑर्गन्स इन प्लांट विच फॉर्म्स द न्यू डेव्हलपमेंट. जे नवीन नवीन ग्रोथ करतच असतात त्याला काय म्हणतात. ओके, दॅट इज रिलेटेड विथ द व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. जसं आता समजलं की लीफ आहे, एक लीफ फॉर्म झालं, सेकंड लीफ. स्टेम आहे, स्टेमनेच काय केलं, थोडं एक्सटेंड केलं, म्हणजे ग्रोथ झाली, स्टेमची ग्रोथ आहे. इवन रूट तुम्हाला माहिती आहे, देर विल बी द प्रायमरी रूट, देन सेकंडरी, देन टर्जरी अँड सो ऑन. ही सगळी काय आहे, ग्रोथच आहे. म्हणजे प्लांट्समध्ये देर आर सम ऑर्गन्स विच गिव्ह राईज टू द न्यू फॉर्मेशन विच रिप्रोड्युसेस समथिंग, म्हणून त्याला म्हणतात व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. तुमच्या बुकमध्ये खूप सारे एक्झाम्पल्स दिलेली आहेत. तुम्हाला प्लांट्समध्ये दिले बघा, लिव्समध्ये ब्रायोफायलम दिले बघा, ब्रायोफायलम एक लीफ आणि त्यांना बघा सेव्हरल ब्रँचेस आहेत. त्याच्यानंतर रूट्समध्ये बघा दिलेले तुम्हाला इथे स्वीट पोटॅटो, रूट्स आहेत बघा, दिसतात रूट्स दे आर गेटिंग डेव्हलप. देन ट्यूबर पोटॅटोमध्ये दिसतंय, एक ग्रोथ झाली की सेकंड फ्रूटमध्ये, एक फ्रूट आलं की सेकंड, मग थर्ड, अशी ग्रोथ होतच राहते. दॅट थिंग इज कॉल्ड व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. इट डील्स विथ ओनली व्हेजिटेबल्स. क्लिअर? तुमच्या बुकमध्ये दिलेलं एक्झाम्पल आहे. इवन तुम्ही बघितलं असेल पोटॅटोमध्ये देर इज अ आय स्ट्रक्चर. आय स्ट्रक्चर म्हणजे बघा वरती असे ब्लॅकिश डॉट्स असतात, त्याला कोम म्हणतो ना आपण, की देर विल बी द न्यू फॉर्मेशन. तो कोम येतो किंवा यू कॅन से स्प्राउटिंग जे होतं, द स्प्राउटिंग इज नथिंग बट दी न्यू डेव्हलपमेंट. क्लिअर? नक्की गोंधळ नाही याच्यामध्ये. ओके,
मी तुम्हाला सांगितलेले तिन्ही पार्ट, ज्याच्यामध्ये काय काय होणार, लिव्ज आहेत, रूट्स आहेत, त्याच्यानंतर फ्रूट आहे, एनी काइंड ऑफ, म्हणजे ज्याच्यामुळे प्रायमरी ग्रोथ आहे आणि नंतर मग सेकंडरी टर्शरी ही ग्रोथ होतच राहते. दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. क्लिअर? तसंच मगाशी तुम्हाला रिजनरेशन सांगितलेलं, आपल्या स्किनमध्ये, आपल्या हेअरमध्ये देर इज ऑलवेज अ न्यू ग्रोथ. तर ही जी आहे ही प्लांटबद्दल आहे. इट्स अगेन रिप्रोडक्शन असेक्शुअल. आता प्लांटमध्ये सुद्धा सेक्सेस आर नॉट सेपरेट. इथे सुद्धा मेल फिमेल जे आहे दे आर टुगेदर, म्हणून हा असेक्शुअलमध्येच येणारा पार्ट आहे. क्लिअर? ओके, देन लास्ट यू हॅव दॅट इज स्पोर फॉर्मेशन. स्पोर फॉर्मेशन हा थोडा कन्सेप्ट वेगळा आहे. स्पोर फॉर्मेशन, आता इथे बघा, स्पोर्सचा अर्थ आहे अगेन द सीड. मगाशी आपण गॅमेट शब्द ऐकला होता, आता स्पोर सांगतोय, या सगळ्याचा अर्थ आहे सीड. पण स्पोर फॉर्मेशन इज बेसिकली रिलेटेड विथ अ स्पेशल ग्रुप ऑफ प्लांट्स दॅट इज म्युकर. म्युकर तुम्हाला माहिती आहे, बुरशी ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो, तो जो म्युकर ग्रुप आहे दॅट इज रिलेटेड विथ दी स्पोर फॉर्मेशन. इथे दिलं बघा, पीस ऑफ अ ब्रेड. ओल्ड जर आपल्या घरामध्ये बऱ्याच दिवसाचा जर ब्रेड असेल, पाव वगैरे राहिला असेल, किंवा काही चटणी सॉस वगैरे जास्त दिवस राहिले असतील, तर यू कॅन सी देअर विल बी द लाइनिंग और देअर विल बी द न्यू लेअर, म्हणजे असं थोडं स्पॉन्जी असतं, ब्लॅकिश कलरचं डॉटेड ग्रीन वगैरे जे असतात, दॅट इज रिलेटेड विथ द म्युकर. आता हे जे म्युकर आहे ते काय करतं, तुम्ही बघितलं असेल, तुम्ही ब्रेडवरती बघा, मॉर्निंगला जर एका ठिकाणी तुम्हाला ती बुरशी किंवा म्युकर दिलं, थोड्या वेळानंतर यू कॅन सी हे स्प्रेड होतं दुसऱ्या पार्टमध्ये. इथे काय होतं, दिस आर दी स्पोर्स, दिस वे, तुमच्या बुकमध्ये दिलेलंच आहे तुम्हाला, दिस वे द स्पोर्स विल बी देअर. आता हे जे स्पोर आहे याच्यामध्ये ग्रॅन्युल्स असतात. वन्स इट ओपन, जे ओपन जेव्हा होतं तेव्हा काय करणार, हे जे पावडर आहे ते स्प्रेड होते. मग सपोज हा पावाचा फर्स्ट पार्ट आहे ब्रेडचा, तो इथे खराब झाला आणि स्पोर डेव्हलप केलं, नाही इथे डेव्हलप झालं, म्हणजे अशा पद्धतीने देअर विल बी द न्यू काइंड ऑफ अ म्युकर फॉर्मेशन एव्हरीवेअर. स्पोर फॉर्मेशन हा जो कन्सेप्ट आहे, इट इज मोस्ट रिलेटेड विथ द फंगस. फंगस किंवा ज्याला आपण बुरशी किंवा म्युकर म्हणतो, त्यामध्येच तुम्हाला हा कन्सेप्ट येतो. त्याच्यामध्ये जे ग्रॅन्युअल्स आहेत, म्हणजे हे जे तुम्ही जर ओपन केलं, दिस बर्ड लाईक स्ट्रक्चर, तर हा जो ओपन झाल्यानंतर त्याच्यामधून ग्रॅन्युल्स निघतात. आणि जे ग्रॅन्युल्स आहेत ते जेव्हा स्प्रेड होतात पावडर लाईक, ते जिथे जिथे स्प्रेड होतात तिथे तिथे ते सेम स्ट्रक्चर, म्हणजे तो जो पार्ट आहे तो ग्रीनिश, ब्लॅकिश किंवा असं स्पंज लाईक दिसायला लागतो. दॅट इज ऑल्सो द रिप्रोडक्शन, कारण ह्यांच्यामध्ये त्यांची ग्रोथ आहे. क्लिअर? आपण जरी त्याला बुरशी किंवा फंगस म्हणालो तर बेसिकली इट्स अ ग्रोथ ऑफ देअर्स. क्लिअर? सो दीज आर दी 5 टाइप्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन जे आपण बघितलेले आहेत. ओके, आय रिपीट वन्स. फ्रॅगमेंटेशन, रिजनरेशन, बडिंग, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, अँड द लास्ट इज स्पोर फॉर्मेशन रिलेटेड विथ दी फंगस. क्लिअर? आणि आपण याआधी असेक्शुअलमध्ये युनिसेल्समध्ये 3 पहिले होते, बायनरी, मल्टिपल अँड बडिंग. हे कन्फ्यूज होऊ नका, इट्स व्हेरी इंटरेस्टिंग, खूप इझी चॅप्टर आहे. फक्त तुम्हाला रिपीटेडली हे वाचावं लागणार, तरच तुम्हाला कळेल की व्हॉट इज इट ऑल अबाउट. आणि यापुढे ॲज इट इज द 10th इयर, 10वीला आहात, त्यामुळे नेक्स्ट इयर इफ यू आर प्लॅनिंग टू गो फॉर द सायन्स, हे सगळं तुम्हाला रिपीटेडली येणार आहे. त्यामुळे छान प्रिपेअर करा. इट इज व्हेरी युजफुल, कारण रिपीटेडली येणारा भाग आहे. ओके, नाउ वी हॅव सीन और वी हॅव कम्प्लिटेड द मोस्ट ऑफ द पार्ट ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. नाउ we are going to study that is sexual reproduction. Okay, आतापर्यंत आपण बघितलं की असेक्शुअल आहे, असेक्शुअलमध्ये देअर आर सेव्हरल टाइप्स ऑफ इट. पण सेक्शुअलमध्ये तसं काही टाइप्स नसणार, बिकॉज सेक्शुअलमध्ये द मेन कन्सेप्ट, सेक्शुअलमध्ये जो मेन इम्पॉर्टंट पार्ट आहे दॅट इज रिलेटेड विथ दी गॅमेट एक्सचेंज. क्लिअर? आता इथे जे गॅमेट एक्सचेंज जे होणार आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, जे मगाशीच किंवा सुरुवातीलाच आपण डिस्कस केलं होतं की ॲनिमल्समध्ये कसं आहे की सर्टन ऑर्गन डेव्हलप होतात, सर्टन सेल्स डेव्हलप होतात, अँड दॅट गिव्ह राईज टू दी सेकंडरी ऑर्गॅनिझम, जसं बर्ड आहे किंवा फायबर्स आहेत. पण ह्युमन्समध्ये, हायर ऑर्गॅनिझममध्ये तसं काही नाही. इथे गॅमेट शेअरिंग आहे. म्हणून आपलं जे सेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 2 पार्ट जे आहेत विच इज इन्वॉल्ड, यू कॅन से दॅट विच इज कन्सिस्ट ऑफ द 2 पार्ट. वन इज गॅमेट फॉर्मेशन, जे मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं गॅमेट फॉर्मेशन, अँड वन विल बी फर्टिलायझेशन. आता हे आपण याआधी बरेच वेळेला पाहिलेलं आहे. अगेन आय रिपीट,
काय आहे तर तुम्हाला माहिती आहे की पॅरेंट्स, मदर अँड फादर और मेल और फिमेल, हे जे दोन कॉन्सेप्ट आहेत तुम्हाला माहिती आहे. दीज सेल्स इज मॅच्युअर, इट्स अ डिप्लॉइड सेल. या दोघांचे गॅमेट्स, गॅमेट्स म्हणजेच काय, गॅमेट म्हणजेच काय, ह्यांचे जे एक्सेस आहेत. फर्स्ट काय दिलं, गॅमेट फॉर्मेशन म्हणजे मेल गॅमेट्स फिमेल गॅमेट्स विल गिव्ह राईज टू द न्यू सेल दॅट इज डिप्लॉइड झायगॉट. हा आहे गॅमेट फॉर्मेशनचा पार्ट. म्हणजेच आपल्या पॅरेंट्समुळे आपण आहोत. जे मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, रिप्रोडक्शन इज ऑल अबाउट द एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे आधी एक ऑर्गॅनिझम जो आहे तो मॅच्युअर डेव्हलप असावा लागतो. ही शुड बी एबल टू रिप्रोड्यूस, म्हणजे त्याच्यामुळे रिप्रोडक्शन होत असेल तरच तिथे न्यू ग्रोथ विल बी देअर. आणि इथे जेव्हा शेअरिंग होतं त्या शेअरिंग नंतर देअर विल बी द सेल डिव्हिजन विच विल गिव्ह राईज टू द न्यू डेव्हलपमेंट न्यू सेल. क्लिअर. ह्याला आपण म्हणतो गॅमेट फॉर्मेशन. आता गॅमेट फॉर्मेशन काय तुम्हाला माहिती आहे, इट इज नथिंग बट दी मायटॉसिस मिओसिस. इफ यू रिमेंबर द लास्ट चॅप्टर सेल डिव्हिजन, त्यामध्ये हे मी घेतलेलं आहे. तर मायटॉसिस काय आहे तर हे आहे द प्रायमरी डेव्हलपमेंट. अगेन दिस डिप्लॉइड विल गिव्ह राईज टू द नंबर ऑफ सेल्स दॅट इज मिओटिक पार्ट, द सेकंडरी डेव्हलपमेंट. हा जो आहे तो मायटॉसिसचा पार्ट आहे. ओके. सीधा लास्ट लेक्चर और लास्ट व्हिडिओ ज्यांना कळलं नसेल त्यांना. ओके. गॅमेट फॉर्मेशन आहे अँड फर्टिलायझेशन. ॲज आय टोल्ड यू फर्टिलायझेशनमध्येच काय आहे, मायटोसिसमुळेच द न्यू एम्ब्रिओ, जो नवीन सेल आहे डिप्लॉइड झायगॉट किंवा एम्ब्रिओ, दॅट इज अ न्यू सेल विल बी फॉर्म दॅट डेव्हलप्स टू फॉर्म अ न्यू इंडिव्हिज्युअल. म्हणजेच काय आहे, वेन वी आर टॉकिंग अबाउट द सेक्शुअल रिप्रोडक्शन देअर विल बी द इन्व्हॉल्वमेंट ऑफ द मेल अँड फिमेल गॅमेट्स. हे नक्की लक्षात ठेवायचं. असेक्शुअलमध्ये ऑर्गन्स आहेत. आपल्यामध्ये काय आहे, वी हॅव वेल डेव्हलप ऑर्गन सिस्टम, म्हणून गॅमेट शेअरिंग होतं. मेल सिस्टम विल फॉर्म द मेल एग सेल्स म्हणजेच जे स्पर्म्स आहेत, आणि फिमेलमध्ये फिमेल एग सेल्स म्हणजे फिमेल गॅमेट्स आहेत. मेल गॅमेट्स अँड फिमेल गॅमेट्स विल कंबाईन टू फॉर्म द न्यू डेव्हलपमेंट दॅट इज कॉल्ड द एम्ब्रिओ ऑर झायगॉट. क्लिअर. म्हणजे आतापर्यंत आपण काय पाहिलं आहे, वी आर सीन द असेक्शुअल अँड सेक्शुअल बोथ. नेक्स्ट टाइम वी आर गोइंग टू सी द इम्पॉर्टंट पार्ट दॅट इज सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. म्हणजे असेक्शुअलमध्ये प्लांटमध्ये बेसिकली कसं आहे अँड देन इन ह्युमन्स. ओके. तर स्टडी दिस पार्ट अगेन अँड अगेन. आणि काही क्वेश्चन्स असतील, काही डाऊट्स असतील तर लेट मी नो. ओके. थँक्यू.